नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे खूप स्वागत आहे। मी आहे गंगाधर गर्दे। जग जुन्या चांदीच्या रॉकेट सारख्या वाढलेल्या किमतीच्या मागे धावत आहे, पण हेच सोने चांदी अचानक कधी क्रॅश होत आहे तर कधी टेक ऑफ करत आहे। सगळेच हैराण आहेत की नेमके चालले काय आहे। ही गोष्ट फक्त सोन्यापुरती आहे का की पडद्यामागून डॉलर काही खेळत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गोल्ड आणि डॉलर यांच्यात नेमके कसे घमासाने युद्ध पेटले आहे। डॉलरही ट्रम्प सारखा सनकी झाला आहे का? गोल्ड की डॉलर कोण चमकेल, कोण निपटून जाईल की दोघेही धुरंधर ठरतील? डॉलर मध्ये इतकी ताकद तयार कशी झाली? आजच्या या व्हिडिओमध्ये सगळे स्पष्ट करून सांगणार आहोत। आजच्या जगात जेव्हा आपण ताकदीबद्दल बोलतो किंवा कोणी विचारले की सर्वात भयानक शस्त्र कोणते आहे, तेव्हा डोक्यात न्यूक्लिअर बॉम्ब, फायटर जेट्स किंवा एखाद्या क्षेपणास्त्राचे नाव येते। पण प्रत्यक्षात जगातील सर्वात मोठी ताकद या शस्त्रांमध्ये नाही तर हिरव्या रंगाच्या कागदी नोटेमध्ये लपलेली आहे, ज्याला अमेरिकन डॉलर म्हणतात। तुम्ही भारतात बसलेले असाल किंवा ब्राझील मध्ये, पण जर तुम्हाला सौदी अरेबियाकडून तेल घ्यायचे किंवा तैवान कडून संगणक चिप मागवायची असेल तर तुम्हाला तुमची करन्सी नव्हे तर डॉलरच द्यावा लागतो। शेवटी असे का आहे की अमेरिकेच्या भूमीवर छापलेली एक नोट संपूर्ण जगाच्या बाजाराच्या सुलतान बनून बसली आहे? त्यात नेमके काय आहे आणि आता या सुलतानाचे सिंहासन डगमगू लागले आहे? प्रश्न हाच आहे की डॉलर इतका मजबूत कसा झाला आणि आता त्याला पर्याय समोर येत आहे का? हाच संघर्ष आहे गोल्ड विरुद्ध डॉलरच्या, जो आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आधी समजून घ्या की जगात कोणती करन्सी किती चालते। डॉलरचा वापर जवळपास अर्धे जग करते, म्हणजे सुमारे 50% जगातील प्रत्येक दुसरा मोठा व्यवहार डॉलर मध्ये होतो। त्यानंतर युरो, ज्याचा वाटा सुमारे 22% आहे। डॉलर नंतर सर्वाधिक वापरली जाणारी करन्सी म्हणजे युरो। पाऊंड सुमारे 7% म्हणजे फार मर्यादित पण प्रभावी। कॅनेडियन डॉलर सुमारे 3.5% आसपास आहे। जपानचा येन ही सुमारे 3.5% आहे। चीनचा रेनमिनबी फक्त 2.5 ते 3% दरम्यान आहे। उरलेल्या सगळ्या करन्सी मिळून सुमारे 11% होतात। पण प्रश्न अजूनही तोच आहे की डॉलर मध्ये जी ताकद आहे ती इतरांमध्ये का नाही? आणि गोल्डला पाहून डॉलर कसा वर चढतो? सगळे डॉलर समोर पाणी भरतात तर गोल्ड का नाही? हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हेही समजून घ्यावे लागेल की पैसा नेमका असतो तरी काय। पहा, करन्सी ही देवाने बनवलेली गोष्ट नाही, ती एक परसेप्शन आहे, एक विश्वास आहे। असे समजा की टेबलावर डॉलरचे वेगवेगळे नोटा ठेवलेले आहेत आणि त्यातून डॉलर बनतात आणि प्रत्येक डॉलरची किंमत सारखीच आहे, कारण प्रत्येकाला ते घेण्याची संधी आहे। आता जर एखादा व्यक्ती त्या डॉलर मधून $50 उचलून म्हणाला की हे माझे आहे, तर टेबलावर उरलेले $50 अचानक जास्त किमतीचे वाटू लागतात, कारण टेबलावर फक्त 50च उरले आहेत। कारण स्पष्ट आहे, पर्याय कमी झाला, कमतरता निर्माण होता, डोक्यात किंमत वाढते। आता तोच माणूस अचानक टेबलावर आणखी $5 ठेवतो तर बाकी लोक त्या डॉलर साठी आधीपेक्षा जास्त भांडू लागतात, कारण ते डॉलर वेगळे आहेत म्हणून, नाही तर आता निवडण्यासाठी फक्त ते 5च उरले आहेत म्हणून। हाच संपूर्ण खेळ आहे करन्सीचा। पैशाची खरी किंमत बदलत नाही, पण त्याची महत्त्वता बदलते। करन्सीची ताकद वास्तवावर नाही तर परसेप्शन वर ठरते आणि हाच खेळ देश आपल्या करन्सी बरोबर खेळतात। अमेरिका या खेळाचा सर्वात मोठा खेळाडू आहे। कधी तो बाजारात जास्त डॉलर सोडतो तर कधी डॉलर खेचून घेतो। जेव्हा डॉलर कमी होतात तेव्हा संपूर्ण जग म्हणते अरे डॉलर मजबूत होत आहे, मला पण डॉलर हवा। जेव्हा डॉलर जास्त होतात तेव्हा त्याची किंमत घसरू लागते। म्हणजे डॉलरची ताकद मेहनतीमुळे नाही तर निर्णयांमुळे वर खाली होत राहते। आणि मजेदार गोष्ट म्हणजे अमेरिका फक्त आपल्या करन्सीच खेळत नाही तर इतर देशांच्या करन्सीशी खेळते। जर अमेरिकेला एखाद्या दुसऱ्या करन्सीची किंमत वाढवण्याची असेल तर ती स्वतःची करन्सी खरेदी करायला सुरुवात करते। बाकीचे जग अमेरिकेकडे पाहून त्याच दिशेने धावते, किंमत वाढते आणि मग अमेरिका ती महागात विकून स्वस्त डॉलर परत खरेदी करते। फायदा नेहमी त्याचाच होतो ज्याने खेळ सुरू केला, म्हणजे अमेरिकेचा। आता चीनही हाच खेळ खेळत आहे, पण फरक इतकाच की अमेरिकेत डॉलर कंट्रोल करण्यासाठी अनेक संस्था आहेत तर चीनमध्ये एकच सरकार सगळे ठरवते। प्रत्यक्षात करन्सीची किंमत मेहनत किंवा नैतिकतेने नाही तर कंट्रोल, कमतरता आणि धारणा यांवर ठरते। सामान्य माणूस फक्त प्रेक्षक असतो, खरे खेळाडू सरकारे असतात। पण हा खेळ आजचा नाही, त्याच्यामुळे जरा हजारो वर्ष जुना आहे। जेव्हा माणसाने शेती सुरू केली, समाज तयार झाला, तेव्हा बार्टर सिस्टम होती, म्हणजे आदला बदल व्यवस्था। तू मला काही दे, मी त्याबद्दल तुला काही देतो, पण प्रत्येक गरजेसाठी योग्य वस्तू मिळणे कठीण होते। समजा तुमच्याकडे बकरी आहे आणि तुम्हाला जोडे हवे, तर तुम्हाला असा मोची शोधावा लागो ज्याला बकरीची गरज आहे, हे फारच अवघड होते। याचा अडचणीतून कॉमोडिटी मुनी आली, सोने चांदी मीठ
वीट कवडी हे सगळे चालले, कारण हे दुर्मिळ होते आणि हळूहळू सगळ्यांनाच याची गरज होती. हळूहळू सोने सर्वात विश्वासार्ह बनले, कारण ते कोणीही छापू शकत नव्हतं. त्याचा पुरवठा मर्यादित होता आणि संपूर्ण जगाने ते मान्य केले. 19व्या शतकात गोल्ड स्टँडर्ड आला. याचा अर्थ असा की तुमच्या हातात ₹100 किंवा $10ची नोट असेल तर ती बँकेकडून दिलेले एक वचन होते की तुम्ही कधीही या नोटेच्या बदल्यात आमच्याकडून सोने घेऊ शकता. म्हणजे नोट ही फक्त सोन्याची पावती होती, खरी ताकद सोन्याजवळ होती. पण जसा पहिला विश्वयुद्ध आला तसा हा सिस्टम हादरला. सरकारांना युद्ध लढण्यासाठी प्रचंड पैशांची गरज होती. सोने तेवढे नव्हते, त्यामुळे अधिक नोटा छापल्या गेल्या. 1914 ते 1918 हा पहिल्या विश्वयुद्धाचा काळ. या युद्धाने युरोपमधील श्रीमंत देश ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी कर्जात बुडवले. युद्धासाठी शस्त्रे आणि अन्न खरेदी करण्यासाठी या देशांनी आपले सोने अमेरिकेकडे पाठवायला सुरुवात केली. मग 1939 ते 1945 हा दुसऱ्या विश्वयुद्धाचा काळ. युद्ध संपेपर्यंत जगातील सुमारे 70 ते 80% सोने अमेरिकेकडे जमा झाले होते. बाकीचे जग उद्ध्वस्त झाले होते, पण अमेरिकेच्या तिजोऱ्या सोन्याने भरून गेल्या होत्या. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर अमेरिका जगातील सर्वात मोठी आर्थिक ताकद बनली, कारण तिच्याकडे सर्वाधिक सोने होते. याच संधीवर 1944 मध्ये ब्रेटन वुड्स परिषद झाली, ज्यात 44 देशांनी ठरवले की डॉलर ही जागतिक करन्सी असेल आणि तिची किंमत सोन्याशी जोडलेली राहील. ठरले की $35 मध्ये असं 1 अंश सोने दिले जाईल. IMF आणि वर्ल्ड बँक स्थापन झाल्या त्यावेळी अमेरिकेकडे प्रचंड गोल्ड रिझर्व्ह असल्यामुळे जगाने या सिस्टीमवर विश्वास ठेवला. पण अमेरिकेने हळूहळू या विश्वासाचा फायदा घ्यायला सुरुवात केली. व्हिएतनाम युद्ध, सोशल सिम्स आणि मिलिटरी खर्चासाठी प्रचंड प्रमाणात डॉलर छापले गेले. दुसरीकडे सोन्याचा साठा त्या वेगाने वाढला नाही. फ्रान्स आणि इतर देशांनी आपल्या डॉलरच्या बदल्यात सोने मागायला सुरुवात केली. तेव्हा अमेरिका घाबरली. 15 ऑगस्ट 1971 रोजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी टीव्हीवर येऊन एक धक्कादायक घोषणा केली. आता डॉलरच्या बदल्यात सोने दिले जाणार नाही. या घटनेला निक्सन शॉक असे नाव देण्यात आले. डॉलरवर असलेला सोन्याचा विश्वास संपला आणि तो पूर्णपणे अमेरिकन सरकार यावर डॉलरच्या डिमांड सप्लायवर अवलंबून राहिला. यालाच फिएट मनी म्हणतात. त्या दिवसापासून डॉलर पूर्णपणे फिएट करन्सी बनला, म्हणजे ज्यामागे कोणतीही भौतिक हमी नाही. आता प्रश्न असा होता की डॉलर सोन्याशी जोडलेला नसतानाही जग त्याला का म्हणते? इथेच अमेरिकेने इतिहासातील सर्वात मोठी चाल खेळली. पेट्रो डॉलर 1974 मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियाशी करार केला की तेल फक्त डॉलर मध्येच विकले जाईल आणि बदल्यात अमेरिका सौदी अरेबियाची सुरक्षा करेल. नंतर हाच सिस्टम ओपेक मधील बहुतेक देशांवर लागू झाला. याचा अर्थ असा झाला की तेल खरेदी करण्यासाठी प्रत्येक देशाला डॉलरच हवा. त्यामुळे डॉलरची मागणी कायम राहिली आणि डॉलर जगातील सर्वात शक्तिशाली करन्सी बनत गेला. असे नाही की अमेरिकन डॉलरला कधीच आव्हान मिळाले नाही, पण जो देश या सिस्टमला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो त्याला मोठी किंमत मोजावी लागली. इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन आठवतात का? त्यांनी घोषणा केली होती की तेल युरो मध्ये विकतील. काही काळातच इराकवर हल्ला झाला, कारण सांगितले गेले वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन, पण अशी शस्त्रे कधी सापडली नाहीत. मात्र तिथे अमेरिकन सैनिकांना सद्दाम हुसेनचे सोने नक्की सापडले. ते सोने आता कुठे आहे हे कुणालाच माहित नाही असे म्हटले जाते. आणि असेच काही लिबियाचे शासक मोहम्मद गफ्फादी यांच्या बाबतीत झाले. ते आफ्रिकेसाठी गोल्ड दिनार नावाची नवीन करन्सी आणू इच्छित होते, जेणेकरून डॉलर वरील अवलंबित संपेल. त्यानंतर नोटाचा हल्ला झाला. व्हेनेझुएलाने डॉलर पासून अंतर ठेवले, त्यावर निर्बंध लादले गेले आणि शेवटी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने बंधक बनवून उचलले. या एका पावलाने जगाला समजले की डॉलर फक्त करन्सी नाही, तो अमेरिकेचे शस्त्र आहे. डॉलर आता फक्त व्यापाराचे माध्यम राहिले नाही, ते अमेरिकेचा सर्वात मोठा जिओ पॉलिटिकल वेपन आहे. जो देश डॉलर सिस्टीमला आव्हान देतो त्याला मोठी किंमत मोजावी लागते. अमेरिका कधीही कोणत्याही देशाला स्विफ्ट या आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम मधून बाहेर काढू शकतो. याचा अर्थ तो देश जगाशी व्यापारच करू शकत नाही. जणू त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा गळा दाबल्यासारखे अमेरिका रशियापासून इराण पर्यंत या सिस्टमचा वापर शस्त्रासारखा करत आली आहे. 2008च्या आर्थिक मंदीने ही वास्तवता आणखी स्पष्ट केली. अमेरिकेने $1 ट्रिलियन छापले आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा रशियाचे डॉलर रिझर्व्ह फ्रीज करण्यात आले. त्या दिवशी जगाला जाणवले की डॉलर मध्ये ठेवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित नाही. अमेरिकेची ते तर कोणत्याही देशाला आर्थिक दृष्ट्या गुडघ्यावर आणू शकते. याच ठिकाणापासून गोल्डची पुनरागमन सुरू झाली. देशांना कळू लागले की डॉलरवर पूर्णपणे अवलंबून राहणे खूप धोकादायक आहे. चीन, भारत, रशिया, तुर्की यांसारखे देश सातत्याने आपले गोल्ड रिझर्व्ह वाढवू लागले. गोल्ड महत्वाचे ठरले कारण ते फ्रीज करता येत नाही, ते छापता येत नाही आणि ते कोणत्याही एका देशाच्या कंट्रोल मध्ये नाही, कोणाच्याही जहागिरीची नाही.
नाही. भारताकडे 2005 मध्ये रिझर्व्ह मध्ये फक्त सुमारे 4% सोने होते. 2025 पर्यंत ते जवळपास 15% झाले. 2000 ते 2025 दरम्यान चीनचे गोल्ड रिझर्व्ह जवळपास 5 पट म्हणजे सुमारे 480% पेक्षा जास्त वाढले. चीन शांतपणे आणि वेगाने सोने जमा करत गेला. याच काळात ब्रिक्स सारख्या गटाने डॉलरच्या पर्यायावर चर्चा सुरू केली. लोकल करन्सी मध्ये व्यापार डॉलरला बायपास करणाऱ्या सिस्टीम्स आणि नवीन पेमेंट नेटवर्क्स. आधी रशिया चीन व्यापारातील सुमारे 90% व्यवहार डॉलर मध्ये होत होते. आता ते जवळपास 99% लोकल करन्सी मध्ये होत आहे. तरीही सत्य हेच आहे की डॉलर अजूनही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी करन्सी आहे. पण आता त्याची मक्तेदारी तुटू लागली आहे आणि याची भीती ट्रम्पलाही वाटते. द ब्रिक्स नेशन्स आय थिंक दॅट आर ब्रेकिंग रॅपिडली. दे वॉन्ट अंडरमाइन द डॉलर. डॉलरची पकड आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. 2016 मध्ये जगाच्या फॉरेन रिझर्व्ह मध्ये डॉलरचा वाटा सुमारे 65% होता. 2025 मध्ये तो घटून सुमारे 58% राहिला आहे. म्हणजे डॉलर अजूनही नंबर 1 आहे, पण त्याची पकड सैल होत आहे. आता इथे फक्त अत्यंत महत्वाचा प्रश्न येतो की अमेरिका हा ऑर्डर टिकवून का ठेवू इच्छिते. याचे थेट आणि कडू उत्तर आहे अमेरिकन सुप्रीमसी. म्हणजे जोपर्यंत अमेरिका वर आहे तोपर्यंत अमेरिकन लोकांचे आयुष्य चांगले आहे. ज्या दिवशी अमेरिका वर राहणार नाही त्या दिवशी अमेरिकन लोकांना दुसऱ्यांची भाषा शिकावी लागेल, दुसऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून राहावे लागेल. आपल्या फायनान्शियल मार्केट मध्ये वरील कंट्रोल कमी होईल आणि त्याची करन्सी इतरांच्या करन्सीवर अवलंबून होईल. अमेरिका कोणत्याही परिस्थितीत हे होऊ द्यायला तयार नाही. म्हणूनच अमेरिका करन्सीकडे इतक्या गंभीरतेने पाहते. डॉलर फक्त पैसा नाही, तो अमेरिकेच्या ग्लोबल पॉवरचा पाय आहे. जसा डॉलर कमजोर होईल तसा अमेरिकेचा कंट्रोलही कमजोर होईल. म्हणूनच अमेरिका कोणत्याही किमतीवर डॉलरची डॉमिनेन्स टिकवून ठेवू इच्छिते. मग ती मॉनिटरी पॉलिसी असो, सँक्शन्स असोत किंवा पेट्रो डॉलर सारख्या सिस्टीम. म्हणूनच असे म्हटले जाते की गोल्डच्या किमतींमध्ये अचानक येणारी घसरण ही पडद्यामागून चाललेली डॉलरची मजबूती टिकवण्याची खेळी आहे. येणाऱ्या काही काळात ना डॉलर अचानक संपेल ना सोने पूर्णपणे निपटून जाईल. जग हळूहळू मल्टी करन्सी वर्ल्डकडे जात आहे, जिथे डॉलर असेल पण एकटा नाही. गोल्ड पुन्हा एकदा विश्वासाचा मोठा आधार बनेल. खरं सांगायचं तर खरी लढाई गोल्ड विरुद्ध डॉलरची नाही, तर विश्वास, कंट्रोल आणि जगात नंबर 1 राहण्याची आहे. ज्याची शस्त्रे म्हणजे गोल्ड आणि डॉलर. पण या वेगाने जागतिक ऑर्डर बदलत आहे, त्याच वेगाने गोल्ड आणि डॉलरचे वर्चस्वही बदलत आहे. येणारा काळच ठरवेल की यांपैकी खरा धुरंधर कोण आहे. तुमच्या मते गोल्ड की डॉलर, कोण आहे खरा धुरंधर? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.